मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार चालविणाऱ्या कुंटणखान्यावर छापा, 5 पीडित मुलींची मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सुटका। PCBMOB मध्यवर्ती गुन्हे शाखा नाशिक शहर शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या पार्लर चालकांचा शोध घेत असताना मुंबई नाका हद्दीत आरंभ स्पा या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये बाहेरील राज्यातून महिला व मुलींना आणून मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। गुन्हे शाखा नाशिक शहर व छापा पथकाने मेट्रो झोन समोर कमर्शियल गाळ्यात आरंभ स्पा या ठिकाणी छापा कारवाई करून मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार चालवणारी महिला नामे खुशबू परेश सुराणा हिला ताब्यात घेऊन वेश्या व्यवसायासाठी कानपूर, दिल्ली, बिहार, मिझोराम या राज्यातून तसेच नाशिकमधील एक महिला अशा 5 पीडित मुली सदर ठिकाणी मिळून आल्या। पीडित मुलीकडून आरोपी महिला हिने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहव्यापार करण्याकरिता भाग पाडले म्हणून तिचे विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई PCBMOB मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाण के, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार समीर चंद्रमोले, पोलीस हवालदार प्रजित ठाकूर, महाराष्ट्र पोलीस हवालदार नीलिमा निकम, महाराष्ट्र पोलीस हवालदार लीला सुकटे, महाराष्ट्र पोलीस अंमलदार वैशाली घरटे, पोलीस अंमलदार हर्षल बोरसे, चालक पोलीस हवालदार दीपक पाटील यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।